नमस्कार, मी सर्व खाद्यप्रेमींचं माझ्या स्नेहाज किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शेवयांचा उपमा। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत शेवया, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि आपले घरगुती मसाले। तुम्ही बघू शकता मी कढई ठेवलेली आहे, त्यात 1 वाटी शेवया मी पहिल्यांदा भाजून घेते। आणि शेवया जास्तही भाजायच्या नाही आहेत, हलक्या तांबूस रंगावर परतून घ्यायचे। तर 1 चमचा तेल घातलेले आहे, त्यात छान मोहरी तडतडून घ्यायची। मोहरी आणि जिरे याची छान फोडणी बसली पाहिजे। नंतर आपण त्यात कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि कांदा घालायचा। तो कांदाही छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा। तुम्हाला माझे यूट्यूब चॅनल कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर मला लाईक करा। हा शेवयाचा उपमा खरंच खूप हेल्दी आहे, कारण आपण त्यात भाज्यांचा खूप यूज करतो। कांदा आहे, कॅप्सिकम आहे, टोमॅटो आहे, आणि तुमच्याकडे जर असेलच तर तुम्ही गाजर आणि मटारही वापरू शकता। टोमॅटोचा छान चिरलेला घेतलेला आहे मी, आणि ह्या भाज्या छान भाजून घ्यायचे। ह्यात 1 छोटा चमचा मुगाची डाळ वापरलेली आहे मी, ती खूप छान टेस्ट येते आपल्या उपम्याला। बघू शकता आपल्या भाज्या 2च मिनिटात तयार होतात भाजून। थोडीशी हळद घातलेली आहे, आणि या उपम्याला गरम पाणी वापरायचं आहे। यात थोडीशी फोडणी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुम्ही ही फोडणी कोथिंबीर ॲड केली की त्याचा फ्लेवर प्रत्येक पदार्थाला खूप छान लागतो। आता पाणी ॲड केल्यानंतर ही छान उकळी येऊन द्यायची पाण्याला, आणि मग आपण त्यात शेवया ॲड करणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। बघा आपलं पाणी छान उकळलेलं आहे। त्यात आपण आता शेवया ॲड करणार आहोत। मस्त घरभर सुवास पसरलेला आहे याचा। छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स। 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे, आणि खरंच खूप हेल्दी आहे। तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या आहेत, डाळ आहे, आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी आता झाकून ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटात आपला हा शेवयाचा हेल्दी असा उपमा तयार होतो। छान मऊसूद सुटसुटीत होतो। तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी त्या शेवयामध्ये ऑब्सॉर्ब झालेलं आहे, आणि मऊसूद अशा शेवया झालेल्या आहेत। मला जास्त मोकळ्या शेवया नाही आवडत, म्हणून मी हे अशाच ठेवते। आता आपण फोडणीत घातलेलं आलं, लसूण, मिरची, शिमला मिर्च याचं खूप छान फ्लेवर देतं हे, आणि हा खूप हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी। बघा मी हे तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत, ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात। आणि आपली फ्रेश कोथिंबीर वरून चिरलेली घातलेली आहे मी। तुम्ही बघू शकता मी प्लेटिंग केलेलं आहे। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर्स आणि कॉमेंट्स करा। थँक्यू।